हाय हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काय नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारे स्वागत करते. तर आता आपण बनवणार आहोत डेली ब्लॉग्स. तर आता माझी आंघोळ वगैरे झाली, देवपूजा वगैरे झाली. आता बनवते चपात्या आणि रुद्रांशचे पप्पा कटिंग करायला घेऊन गेलेले आहेत. तर आत्ता पाणी ठेवलं मग पटकन आणि नंतर आंघोळ करेल. आणि आता बनवायची आहे मला बटाट्याची भाजी, कारण की ना दुसऱ्या भाजीला काही नव्हतं पण. आणि आता आज संध्याकाळी जावं लागेल भाज्या वगैरे आणल्या नव्हत्या. आणि 8 दिवस झालं तब्येत वगैरे काहीच बरी नव्हती, त्याच्यामुळं व्हिडिओ पण काढले नाही. आणि जे काही काढले होते ते जुने आहेत, जे मी अपलोड केलेले आहेत चॅनलवरती. तर म्हटलं चला आता आजपासून आपण डेली ब्लॉग्स बनवणार आहे. तर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि आजपासून नवीन घरातले नवीन ब्लॉग्स बघायला भेटणार आहे. तर मी सामान वगैरे व्यवस्थित नव्हतं लावलं, म्हणजे लावलंय तसं पण अजून भरपूर लावायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मी एकतर तब्येत बरी नव्हती, सामान शिफ्टिंग केलं आणि 2 दिवस सामान लावायला वेळ गेला. आणि नंतर मग पाणी चेंज असल्यामुळं तब्येत खराब झाली, त्याच्यामध्ये 2-3 दिवस गेले. तर आज थोडं म्हणजे बरं वाटतं, त्याच्यामुळे म्हटलं आज ब्लॉग्स पण बनवूयात आणि आता कंटिन्यू ब्लॉग्स वगैरे बनवूयात. तर मग पटकन आज सकाळी आवरलं, पूजा वगैरे केली. आज सकाळी लवकर उठले. 2-3 दिवस 8-8:30 वाजत होते उठायला तब्येत बरी नसल्यामुळे. आज सकाळी लवकर 6ला उठून लवकर आवरलं. आता पटकन चपात्या बनवून घेते. लगेच रुद्रांश आला की त्याला आंघोळ घालावं लागेल. आणि नंतर आता भाजी पण टाकायची आहे. तर बघू शकता हा मी नवीन तवा काढलेला आहे. तर ह्या तव्यावरनं एकदम मस्त छान अशा चपात्या फुगत आहेत. तो पहिला होता पण तो वेगळा होता, हा नवीन आहे. म्हणजे हा तवा आहे हा लग्नामध्ये दिलेला आहे. तर खूप दिवसांनी हा मी तवा काढलेला आहे. म्हटलं आता त्याच्यावर छान चपात्या वगैरे बनवून मस्त फुगत आहेत. आणि मेन म्हणजे जास्त करपत पण नाही आहेत. तर मी काय करते, कधी पण चपाती भाजताना थोडीशी भाजली ना, ही दुसरी भाजलेली चपाती आहे ती अगदी त्याच्यावरनं ठेवून म्हणजे अशी भाजून घ्यायची, म्हणजे सगळ्या साईडनी छान भाजते. बघू शकता म्हणजे चपाती कच्ची वगैरे नाही राहते. आणि मला असं चपात्या भाजायला वगैरे अशा सोप्या जातात. बघू शकता मस्त भाजले, खरपूस छान भाजले. मस्त चपात्या झाल्या. आणि मला बनवायची एक शेवटला भाकरी. तर मला जास्त बाजरीची भाकरी आवडते, तर त्याच्यामुळे मी आता बनवणार आहे बाजरीची भाकरी. रुद्रांशला पण आवडते, दोघांना पण आमच्या आवडते. फक्त रुद्रांशच्या पप्पांना अजिबात नाही आवडते, ते नाहीत खाल्ले. तर म्हटलं आता शेवटला एक भाकरी बनवते. मला चपातीपेक्षा भाकरीच आवडते. एक टायमाला तरी मला भाकरी म्हणजे लागते. 2 टायमाला असेल तरी आवडते, पण एक टायमाला तरी पाहिजे. 2 टायमाला चपात्या खाल्ल्या ना, तर मी अगोदर ना भाकरी बनवताना थोडंसं मीठ टाकायची. म्हणजे मीठ टाकल्यानं काय होतं, भाकरी टेस्टी लागते, छान लागते. आणि पण असं म्हणजे मला वजन कमी करायचं होतं, तर मी खूप असे व्हिडिओज वगैरे बघितले. त्याच्यामध्ये म्हणजे असं म्हणतात की मीठ जास्त आपल्या खाण्यात आलं तर मिठाने पण जसं साखरेने वजन वाढतं तसं मिठाने पण वजन वाढतं. तर मग मी आता जे भाकरीत मीठ टाकत होते ना ते पण कमी केले. आणि चपातीमध्ये वगैरे टाकायचं पण थोडंसं कमी केलं. तर मी थोडीशी मोठी धरते भाकरी, थोडीशी पातळ बनवते, कारण रुद्रांशला काही लागते आणि मला एक.
आले 1 मिनिट. थांब थांब तिकडेच थांब 2 मिनिटं. थांब तिकडेच थांब. तिकडे इकडे येऊ नको अलीकडे. तर नंतर मग बटाटा कांदा वगैरे कट करून घेतला. तर मी आज बनवणार होते रस्सा भाजी बटाट्याची. तर त्याच्यासाठी कांदा थोडा कमीच घेतला आणि मग बटाटा वगैरे स्वच्छ धुवून घेतला. तर रुद्राज परत आंघोळ घालायची होती रुद्राजला. तो कटिंग करून आला बाहेरून आणि त्याला आंघोळ घातल्याच्या नंतर मग मी बटाट्याची भाजी टाकायला घेतली. तर बघू शकता मी फोडणी वगैरे घातली आणि नंतर मग बटाट्याचा ते रस्सा वगैरे गरम झाला की त्याच्यात थोडंसं शेंगदाण्याचा कूट ॲड केला. शक्यतो आम्ही पातळ भाजी नाही बनवत आहे, सुकीच बटाट्याची भाजी बनवतो, शेंगदाण्याचं कूट वगैरे नाही घालत आहे. पण आज म्हटलं आता शेंगदाण्याचा कूट घालूनच थोडीशी भाजी करावी. तर बघू शकता आता आपली भाजी पण छान शिजलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल.